नमस्कार. दुसऱ्या पार्टमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता पाहू दुसऱ्या पार्टमध्ये काय घडलं. तो जो मुलगा होता जो मीनाच्या आईमध्ये गेला होता त्याला त्याच्या लहानपणी त्याच्या काकीने मारलं होतं आणि म्हणून मीनाच्या आईची सुद्धा डिलिव्हरी होऊन तिला सुद्धा नुकताच मुलगा झाला होता. म्हणून जो भूत होता तो लहान मुलांना जिवंत ठेवायला बघत नव्हता, कारण याला सुद्धा लहानपणी त्याच्या काकीने मारलं होतं. म्हणून ही मीनाची आई सुद्धा त्याच्या बाळाला आपला जो मसाला वाटायचा, जो पाटा आणि वरवंटा त्याच्यावर अगोदर आपण मसाला वाटायचो, तर त्यावर ती त्याला आपटणार होती, म्हणजेच आपटायला ती गेली होती त्या लहान बाळाला त्याच्यावर. तितक्यात तिच्या सासूने त्या बाळाला ओढून घेतलं आणि ती बाहेर पळून गेली. म्हणून तो लहान बाळ तेव्हा वाचला. पण तिच्या आईमध्ये 4-5 जणांची ताकद एवढी तिच्यामध्ये होती आणि ती कोणालाच ऐकत नव्हती. तिला घरामध्ये पण जेव्हा बांधायचे तेव्हा ती 4 पायी असायची, त्या 4 पायीला ते बांधून ठेवायचे आणि ती जमिनीमध्ये सुद्धा पूर्ण तिची ती नखं रुतवायची, पूर्ण जमीन ती खोदायची. एवढी ताकद तिच्यामध्ये त्यावेळी ती होती आणि एवढी भयानक ती वागत होती. पण तिच्यामध्ये जेव्हा तो भूत यायचा त्यावेळी त्याच्या वागण्यावरून, आवाजावरून तिच्या सासऱ्याने थोडंसं ओळखलं होतं की हिच्यामध्ये कोण गेलंय. कारण तो गावातल्या अशा खूप जणांमध्ये असं हा जो मुलगा होता तो भूत म्हणून गेलेला होता. खूप जणांच्या शरीरामध्ये त्याने या भूताने पछाडलेलं होतं. म्हणून सासऱ्याला समजलं की हा काय तिच्या शरीरातून जाणारा लवकर नाहीये, म्हणून हिला मांत्रिकाला दाखवावंच लागेल. आणि तिला रशीने पूर्ण बांधून रिक्षामधून घेऊन जात असताना रिक्षाच्या सीटला सुद्धा तिला बांधून त्या मांत्रिकाकडे ती लोक घेऊन गेले. आणि त्यावेळी तिचं जेव्हा ते भूत उतरवत असताना त्या मांत्रिकाने हे सगळं तिला विचारून घेतलं की तिच्यामध्ये हे कोण गेलंय, काय गेलंय, कसं गेलंय, का गेलंय. तर त्यावेळी तिच्या तोंडून तो भूत बोलायला लागला की माझा मृत्यू हा कसा झाला. त्यावेळी तो भूत म्हणायला लागला की लहानपणी मी शेतामध्ये खेळत होतो आणि खेळता खेळता मला माझ्या काकीने बोलावलं. मी तिच्या जवळ गेलो, तिथे हौद होता, तिथे पाण्याचा हौद होता. त्या हौदाच्या जवळ मला ती घेऊन गेली आणि तुला आंघोळ घालते असं बोलून ती मला सारखी डुबवत होती. माझं डोकं सारखं ती पाण्यामध्ये डुबवत होती आणि हे करता तिने मला डुबवून मारलं. मग त्यांनी विचारलं की का असं मारलं तुला. तर तो म्हणाला की काकीला माझ्या 5 मुलीच होत्या आणि माझ्या आईला 3 मुली आणि मी 1 मुलगा होतो. आणि अगोदर प्रॉपर्टी जी होती तर ती प्रॉपर्टी मुलींना मिळत नव्हती, फक्त मुलालाच मिळत होती. तर त्यामुळे तिला 5 मुली असल्यामुळे तिला वाटलं की मला काय, माझ्या मुलींना काय प्रॉपर्टी मिळणार नाहीये, ही प्रॉपर्टी फक्त ह्या एकट्यालाच भेटणार आहे, म्हणून तिने मला ह्या पाण्यामध्ये डुबवून मारलं. म्हणून मी जे पण कोण लहान जन्माला येतात त्यांना मी मारायचा प्रयत्न करतो. मला का लहानपणी मारलं, म्हणून मी कुठलंच लहान मूल जिवंत राहायला देत नाही आणि म्हणून मी असा हा सर्वांच्या अंगात जातो आणि सर्वांना त्रास देतो. ही घटना ऐकल्यावर सर्वांना वाईट वाटलं. त्यावेळी सगळ्यांना समजलं की त्याच्याबरोबर हे असा प्रकार झालेला होता आणि त्याच्या काकीनेच त्याला हे असं डुबवून मारलं होतं. पण तिच्या काकीची कोणी कंप्लेंट वगैरे काही केली नव्हती, कारण पोलीस त्यावेळी भूतावर कसं काय विश्वास ठेवणार. आणि त्या लोकांनी भूताने सांगितलं वगैरे असं सगळं, त्या लोकांनी कोणावरही अशा प्रकारचा विश्वास ठेवला नाही आणि तिच्या विरुद्ध काय कंप्लेंट पोलिसांनी घेतली नाही. त्याच्यामुळे तिला काय कुठली सजा झाली नाही त्यामुळे. पण काही वर्षांनी तिच्यामध्ये मीच गेलो आणि तिला खूप त्रास दिला तिला.
जेवढा त्रास तिने मला दिला त्याचप्रमाणे मी तिला खूप त्रास दिला. काही वर्षानंतर अगदी वेडी झाली आणि काही वर्षानंतर ती मेली. आणि ती जेव्हा मेली तेव्हा मला खूप बरं वाटलं. तर अशा प्रकारचा हा या घटनेचा एंड होता. तुम्हाला ही घटना कशी वाटली नक्कीच सांगा. चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन सत्य घटनेवर बोलू. आतासाठी धन्यवाद.